नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला आणि महत्त्वाची बातमी प्रशांत कोरटकर याच्या संदर्भात। प्रशांत कोरटकरला कोल्हापूर सत्र न्यायालयाकडून 50,000च्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आलाय। शिवरायांविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी कोरटकर कोठडीमध्ये होता। आधी फरार कोरटकरला अटक करण्यावरून जनक्षोभ उसळला होता। त्यातच आता जामीन मिळाल्यामुळे राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे। प्रशांत कोरटकरला कोल्हापूर सत्र न्यायालयाकडून 50,000च्या जात मुचलक्यावर जामीन। तपासासाठी बोलवल्यावर कोरटकरला जुना राजवाडा पोलीस ठाण्यात हजर राहावं लागेल। फिर्यादी आणि साक्षीदार यांना धमकवायचं नाही, कोर्टाकडून कोरटकरला 3 अटींवर जामीन। कोरटकर 2 दिवस कळंबा कारागृहातच राहण्याची शक्यता आहे। प्रशांत कोरटकरला कोल्हापूर सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर झालेला आहे। शिवरायांविषयी अवमानकारक वक्तव्याप्रकरणी कोरटकर कोठडीत होता। कागदपत्रांबाबत कामकाज उशिरा झाल्यानं कोरटकर आजच बाहेर येण्याची शक्यता कमी आहे। उद्या महावीर जयंती असल्यानं कोर्टाचं कामकाज बंद राहील। जामिनाचा लखोटा टपालपेटीत वेळेवर न टाकल्यानं कोरटकरचा मुक्काम वाढण्याची शक्यता आहे। जामिनाचा लखोटा टपालपेटीत टाकण्यासाठी संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंतचीच वेळ असते। तर महाराष्ट्रामध्ये भाजप कशी जिंकली हे तिथल्या लोकांना विचारा, असं वक्तव्य राहुल गांधींनी अहमदाबादमधील अधिवेशनामध्ये केलंय। मागणी करून थकलो, मात्र मतदार याद्या अजूनही दिल्या नाहीत। महाराष्ट्रामध्ये वाढलेल्या मतदानावरून राहुल गांधींनी खंतही व्यक्त केली आहे। महाराष्ट्र के लोगों से पूछिए, आपको बताएंगे बीजेपी ने महाराष्ट्र में चुनाव कैसे जीता है, वो आपको बता देंगे किस प्रकार से जीता है। इलेक्शन कमीशन से हमने वोटर लिस्ट, महाराष्ट्र की वोटर लिस्ट हम पूछ पूछ के थक गए। आज तक इलेक्शन कमीशन हमें महाराष्ट्र की वोटर लिस्ट नहीं दे पा रहा है। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी केलाय। महाराष्ट्रामध्ये 55 लाख मतदार कसे वाढले, असा सवालही त्यांनी केला आहे। इस देश में बैलेट पेपर में, लेकिन हम ईवीएम पे चल रहे हैं। ये सब फ्रॉड है। आज नहीं कल इस देश के नौजवान उठेंगे और आपको हाथ पकड़ के ये कहेंगे हमको बैलेट पेपर होना चाहिए, ईवीएम नको। 90% रिजल्ट कभी हुआ है इस देश में? अनेक इलेक्शन हमने देखे हैं। मैं तो खुद 12-13 इलेक्शन लड़ा हूं। ऐसा कभी नहीं हुआ। जो फ्रॉड महाराष्ट्र में हुआ वो सिर्फ डेमोक्रेसी को तबाह और तंग करने के लिए और अपोजिशन को हराने के लिए उन्होंने ये काम किया है। तुळजापूर ड्रग्स प्रकरणामधल्या मंदिरातल्या पुजाऱ्यांचा सहभाग असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। 25 आरोपींपैकी 13 जण हे तुळजाभवानी मंदिरातले पुजारी आहेत। या प्रकरणामध्ये एकूण 14 आरोपींना अटक झाली असून 11 जण फरार आहेत। ड्रग्स प्रकरणामधल्या आरोपींचे विविध राजकीय नेत्यांसोबत फोटोही समोर आले आहेत। तुळजापूर ड्रग्स प्रकरणात मंदिरातल्या पुजाऱ्यांची नावं आल्यानं खळबळ उडाली आहे। ड्रग्स प्रकरणात एकूण 25 आरोपी निष्पन्न झाले आहेत। यापैकी 13 जण तुळजापूर मंदिरातले पुजारी आहेत। 25 पैकी 14 आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर 11 जण फरार आहेत। 14 आरोपी निष्पन्न करण्यात आले आहेत, त्यांना देखील अटक करण्यात आली आहे। या गुन्ह्यामध्ये इतर पुरावे पडताळणी करून 21 आरोपी आपण निष्पन्न केले आहेत, त्यांच्यावर देखील कायदेशीर कारवाई करत आहोत। जे आरोपी आहेत त्यांना आपण आरोपी म्हणूनच बघत आहोत। विशेष म्हणजे हे पुजारी विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्तेही आहेत। खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यासोबतही या आरोपींचे फोटो आहेत। अशा पद्धतीनं ड्रग्सचं जर ह्या ठिकाणी खुलेआम विक्री होत असेल आणि तरुण पिढीला जर त्या ठिकाणी ह्याच्या माध्यमातून बर्बाद केलं जात असेल तर ह्याचा गांभीर्याने विचार स्वतः करणं गरजेचं आहे। कोणी का असं ना तो जर त्याच्यात इन्व्हॉल्व असेल, त्याच्यात त्याचा सहभाग असेल तर तातडीनं त्याच्यावर कठोर कारवाई करायला पाहिजे। कुठल्याही विरोधकांनी जर माहिती पोलिसला दिली असेल, ठोस माहिती, तर त्यांनी पुढे यावं, आम्ही त्यांचा सत्कार करू। खुद्द मुख्यमंत्री महोदय या विषयामध्ये बारकाईने अगदी सुरुवातीपासून लक्ष घालून आहेत। त्यांच्या सक्त सूचना आहेत आणि हे आपल्याला इरॅडिकेट करायचं आहे।
म्हणजे मुळापासून नष्ट करायचं आहे. ड्रग्ज तस्करी प्रकरणातले हे आरोपी मुंबईतून ड्रग्ज विकत घ्यायचे आणि तुळजापुरातल्या काही लोकांना विकायचे. तुळजापुरातच ड्रग्ज सेवन करणाऱ्यांची संख्या ही मोठी आहे असं पोलीस सूत्रांनी सांगितलंय. तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांनी आरोपी पुजाऱ्यांची यादी मागवली आहे. काही पुजाऱ्यांमुळे सर्व पुजाऱ्यांना बदनाम करू नका अशी विनंती पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपिन शिंदे यांनी केली आहे. ड्रग्ज प्रकरण हे पुजारी मंडळानेच का बाहेर काढलेलं आहे, ना की कुठे नाही काढलं. कारण की इथं गेल्या 3 वर्ष सातत्याने चालू होते इथं ड्रग्ज प्रकार. ह्याला आम्ही पुजारींनीच बाहेर काढले, ना की आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न चालू आहे. हे कुठेतरी शासनाने थांबवावं. नाथ मंगेशकर रुग्णालयाला पुणे महापालिकेने नोटीस पाठवली आहे. थकीत 27 कोटींपैकी 22 कोटींचा कर तात्काळ भरण्याच्या सूचना पालिकेनं दिल्यात. कर भरला नाही तर जप्तीची नोटीस काढणार असा इशारा पालिकेनं दिला आहे. पुणे पालिकेने मंगेशकर रुग्णालयाला पाठवलेली नोटीस TV9 मराठीच्या हाती लागली आहे. दीनानाथ रुग्णालयानं कर न भरल्यास जप्तीची नोटीस काढणार असा पुणे पालिकेचा इशारा. तर रुग्णालयाचा 1 रुपयाचाही कर न थकल्याचा दावा डीन केळकरांनी केलाय. हॉस्पिटलचा जो पालिकेचा टॅक्स आहे तो कोर्टाच्या अधीन आहे. हॉस्पिटलचा कॉर्पोरेशनचा 1ही रुपया आम्ही थकवलेला नाही. आम्ही जे पैसे भरतो ते कोर्टामध्ये भरतो. आत्ता जे आम्ही टॅक्सचे पैसे भरतो ते कोर्टामध्ये भरतो. त्याच्यात आमचा 1ही रुपयाचा टॅक्स थकलेला नाही आणि थकूच शकत नाही, नाही तर बंद करतील. थकलेल्या करावरून खासदार सुप्रिया सुळेंनी प्रशासनाला सवाल केलाय. 5-7 हजार रुपये जर टॅक्स भरला नाही तर त्याच्या घराच्या बाहेर जाऊन हीच पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन बँड वाजवते. करेक्ट. आणि 27 कोटी रुपये उडवले, तिथे तुम्ही काही शब्द पण काढत नाही. गर्भवती मृत्यू प्रकरणात दीनानाथ मंगेशकर रुग्णालय दोषी असल्याचा अहवाल सरकारचा असून सूत्रांची माहिती आहे. सरकारच्या दोन्ही अहवालात मंगेशकर रुग्णालयावर ठपका ठेवण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे आता मंगेशकर रुग्णालयावर कारवाईचा निर्णय शासन स्तरावर होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. दरम्यान समोर येणारे सर्व अहवाल भिसे कुटुंबियांच्या बाजूने असतील असं आमदार अमित गोरखे म्हणाले. माझा मृत्यू अहवाल एक येणं बाकी तो आज झाला असेल. मी पहिल्यापासून सांगतोय की हे अहवाल सगळे खऱ्या अर्थानं भिसे कुटुंबियांच्या बाजूने असतील. निर्णय होताना कुठलाही बायस 100% होणार नाही, कारण या ठिकाणी एका मातेचा मृत्यू झालेला. पुण्यातल्या गर्भवती मृत्यू प्रकरणी डॉक्टर सुश्रुत घैसासांविरोधात कारवाई होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. राज्य सरकारकडून डॉक्टर घैसासांविरोधात 2 दिवसात कारवाई करण्यात येईल अशी माहिती सूत्रांची आहे. या प्रकरणात मोठी चूक डॉक्टर घैसासांची होती, त्यामुळे राजीनामा दिल्याचं गोरखे म्हणाले. फक्त राजीनामा हा महत्वाचा नाहीये. त्या ठिकाणी जे कल्प्रिट आहेत, डॉक्टर घैसास असतील किंवा इतर असतील, त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. सामाजिक भान राखत गर्भवती महिलेच्या मृत्यूनंतर 18 वर्षापर्यंत मुलींचं पालकत्व मंगेशकर कुटुंबियांनी घ्यावं अशी मागणी आता होते. मंगेशकर कुटुंबियांनी खरं तर आम्ही सर्व सक्षम आहोत, पण खऱ्या अर्थानं सामाजिक दृष्ट्या भान ठेवून त्यांनी या भिसे कुटुंबियांचं, खास करून त्या 2 मुलींचं दातृत्व मातृत्व 18 वर्षापर्यंत घेतलं पाहिजे, माझी वैयक्तिक मागणी. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयासमोर पुणे पोलिसांकडून जमावबंदी करण्यात आली. मंगेशकर रुग्णालयातील प्रकरणानंतर पिंपरी चिंचवड पालिका ऍक्शन मोडवर आली आहे. कोणत्याही रुग्णाकडून आगाऊ रक्कम घेऊ नका अशी नोटीस पिंपरी चिंचवड पालिकेने 650 रुग्णालयांना पाठवली. तर रुग्णाकडून आगाऊ रक्कम घेतल्यास रजिस्ट्रेशन रद्द करणार असा इशाराच पिंपरी चिंचवड पालिकेने रुग्णालयांना दिलाय. पुण्यातील भाजपची बैठक संपण्याच्या आधीच चर्चेच्या वेळी खासदार मेधा कुलकर्णी निघून गेल्या आणि त्यामुळे तर्क वितर्क लढवले जात आहेत. नियोजित कार्यक्रम असल्यामुळे लवकर निघाल्याचं स्पष्टीकरण त्यानंतर खासदार कुलकर्णी यांनी दिलं. तर यापुढे आंदोलन करताना वरिष्ठांची परवानगी घ्या अशा सूचना भाजप कार्यकर्त्यांना बैठकीमध्ये दिल्या गेल्या. पुण्यात भाजपची बैठक, मेधा कुलकर्णी निघून गेल्यानं चर्चा. मंगळवारी पुण्यात भाजपची संघटन पर्वाची बैठक पार पडली. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रकांत पाटील आणि खासदार मेधा कुलकर्णींच्या उपस्थितीत बैठक पार पडली. बैठकीत महिला आघाडीनं केलेल्या आंदोलनाला नेत्यांनी अप्रत्यक्ष समर्थन दाखवल्याची सूत्रांची माहिती आहे. तोडफोड जरी चुकीची असली तरी आंदोलन पक्ष संघटनेसाठी होतं अशी चर्चा बैठकीत झाल्याची सूत्रांची माहिती आहे. कार्यकर्त्यांचं मनोबलाचं खच्चीकरण होईल असं वागू नये असा सूर बैठकीत होता अशी सूत्रांची माहिती आहे.
पुण्यातही ही बैठक संपण्याआधीच मेधा कुलकर्णी निघाल्यानं तर्कवितर्क सुरू झाले. यापुढे आंदोलन करताना वरिष्ठांची परवानगी घ्या अशा सूचना वरिष्ठांनी भाजप कार्यकर्त्यांना बैठकीत दिल्याची सूत्रांची माहिती आहे. डॉक्टर गैसासांच्या आई वडिलांच्या रुग्णालय परिसरात भाजप कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्याचं म्हणत याआधी मेधा कुलकर्णींनी नाराजी व्यक्त केली होती. दीनानाथ मंगेशकरच्या आंदोलनाचा आणि डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्या आई वडिलांच्या हॉस्पिटलचा काय संबंध आहे? चुकीच्या ठिकाणी जाऊन राग व्यक्त करणं हे गैर वाटलं मला, म्हणून मी अध्यक्षांकडे विचारलं की याच्याविषयी आपली काय भूमिका आहे आणि हे तुम्हाला विचारून केलं होतं का? हे तत्कालीन असतं, त्या विषयावरती प्रत्येकाची मतं असतात, ती त्यांनी योग्य, मेधाताई या सुद्धा शहराच्या नेत्या आहेत, त्या खासदार आहेत, त्यांनी त्यांचं मत मांडलं, त्याच्यावरती मला जे वाटलं ते मी माझं मत मांडलं. कानमंत्र दिला नाही तरी आपल्या माध्यमातून तो पुढे काहीतरी वेगळा कानमंत्र आपण पोहोचवू नये अशी माझी इच्छा आहे. त्यामुळे कानमंत्र दिला तर मी नक्की आपल्यापर्यंत पोहोचवेल. तर नियोजित कार्यक्रमासाठी जात असल्याचं म्हणत मेधा कुलकर्णी बैठकीतून निघून गेल्यात. मेधा कुलकर्णी बैठकीच्या 1 तास आधी आल्या होत्या आणि मोहोळ आणि चंद्रकांत पाटलांच्या भाषणाआधी निघून गेल्या. अज्ञात व्यक्तीकडून शिवीगाळ करत धमकी देण्यात आल्याचा आरोप मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला. देशपांडे यांच्याकडून शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात या संदर्भात तक्रार दाखल करण्यात आली आहे. संदीप देशपांडे यांच्याकडून सुद्धा धमकी देणाऱ्याला शिवीगाळ करण्यात आली. हा, शिवी कशाला देत आहे? अरे तू शिवी दिलीस ना पहिले मला. तू दिली की दिलीस? तू दिली तुला ना महाराज कधी ते जाऊ दे, तुझी अवकात नाही तेवढी. तुझी अवकात आहे का भैया? हा भैया कोणाला म्हणतो? चल तुला पत्ता दे, उद्या येतो, तुझ्या हिंमत असेल तर उभा राहा तिथे. हा तिकडेच येतो ना मी. कसा तुला माझ्या घरी येतोस? चल बघू हिंमत किती येते. हा ठीक आहे, येतो. हा ये. हा बघ तू हिंमत, बघ हिंमत येतो. कधी यायचं सांग. जा रे भैया साला. बनतो भैया. तिच्या आईला एक सीट निवडून आणून दाखव. खेर्डेमध्ये नगरपंचायत आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करत 51 भिक्षेकरांना ताब्यात घेतलेलं होतं. त्यापैकी 4 जणांचा मृत्यू झालेला आहे. भिक्षेकरांना एका रूममध्ये ठेवण्यात आलं होतं. त्यांना तिथे पाणीही दिलं गेलं नाही असा आरोप नातेवाईकांनी केलाय. या घटनेनंतर आता राजकीय आरोप प्रत्यारोप देखील सुरू झाले. शिर्डीत भिक्षुकांना बांधून ठेवलं, 4घांचा मृत्यू. शिर्डीत पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या 4 भिक्षुकांचा मृत्यू झालाय. 5 एप्रिलला शिर्डी नगरपंचायत आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करत 51 भिक्षुकांना ताब्यात घेतलं होतं. यापैकी काही जणांना श्रीगोंदा तालुक्यातल्या विसापूरमध्ये ठेवण्यात आलं. यातल्या 10 भिक्षुकांची तब्येत बिघडल्यानं त्यांना अहिल्यानगरच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यापैकी 4 जणांचा मृत्यू झाला. मृतांच्या नातेवाईकांनी प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. या भिक्षुकांना एका रूममध्ये बांधून ठेवण्यात आलं होतं आणि त्या रूमला बाहेरून टाळं लावण्यात आलं होतं असा आरोप नातेवाईकांनी केलाय. या भिक्षुकांना साधं पाणीही देण्यात आलं नाही. या भिक्षुकांवर कोणतेही उपचार सुरू नव्हते असंही नातेवाईक म्हणतायत. मृत झालेल्या भिक्षुकांपैकी काही जणांना दारूचे व्यसन होतं. ते उपचारासाठी त्रास देत होते, त्यामुळे त्यांना बांधून ठेवण्यात आलं होतं असा दावा जिल्हा शल्य चिकित्सक NS चव्हाण यांनी केलाय. कमिटीचा रिपोर्ट 7 दिवसामध्ये येण्याची शक्यता आहे आणि कमिटीचे काय कारण आहे, त्याच्यामध्ये काही निष्काळजीपणा झालाय का, कोणाची काही दिरंगाई झाली का, हे बघण्यासाठी कमिटी जे काही आपल्याला पर्याय सुचवेल त्याप्रमाणे आपण कारवाई करू. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी खासदार निलेश लंके यांनी केली. तर मंत्री विखे पाटील यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. पोस्टमार्टम हे औरंगाबादला घाटी हॉस्पिटलला झालं पाहिजे, ही आमची सगळ्यात महत्त्वाची भूमिका आहे. प्रशासनाने घेतलेला बळीच आहे. मी तर तेच म्हणतो की या 4 लोकांच्या मृत्यूचे जबाबदार कोण? ती दुर्दैवी घटना आहे तशी असेल तर आता प्रशासनाचा निष्काळजीपणा आहे की कशामुळे घडलं ते चौकशांती कळेल. माननीय जिल्हाधिकारी महोदयांना मी सांगितलेलं आहे की सगळ्या प्रकारची तात्काळ चौकशी करावी. 26 अकराचा मास्टरमाइंड तहव्वूर राणाला उद्या सकाळी भारतामध्ये आणण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. NIAची टीम तहव्वूर राणाला उद्या सकाळी दिल्लीमध्ये घेऊन येणार असं कळतं. राणा सुरुवातीचे काही आठवडे NIA कोठडीमध्ये राहील. हेडली आणि राणाकडून भारतात एका कंपनीची स्थापना.
हेडली 2007 ते 2008 दरम्यान 5 वेळा भारतात आला होता. हेडलीने राणाच्या मदतीनं 5 वेळा व्हिसा मिळवला. हेडली आणि राणानं मुंबई हल्ल्यासाठी रेकी केली होती. राणा आपल्या पत्नीसोबत मुंबईत आला आणि ताजमध्ये थांबला होता. राणावर ISI सोबत कनेक्शन असल्याचाही आरोप. राणासाठी मुंबई आणि दिल्लीच्या जेलमध्ये विशेष बराक तयार. सुरुवातीला दिल्ली आणि मग मुंबईत आणलं जाणार. राणाला आर्थर रोड जेलमध्ये ठेवलं जाऊ शकतं. कसाबला ठेवलेल्या बराकमध्ये राणाला ठेवण्याची शक्यता. जेलमध्ये कसाबसाठी विशेष बराक बनवण्यात आलं होतं. आर्थरमधील विशेष बराक जेलमधील सर्वाधिक सुरक्षित जागा समजली जाते. तहूर राणा मुंबईतील 26/11 हल्ल्याचा मास्टरमाइंड. तहूर राणा पाकिस्तानी वंशाचा कॅनेडियन उद्योगपती. तहूर राणाला दाऊद गिलानी म्हणूनही ओळखलं जातं. FBI या अमेरिकन तपास यंत्रणेनं ऑक्टोबर 2009 मध्ये राणा आणि डेव्हिड हेडलीला शिकागो विमानतळावर पकडलं. राणा पाकिस्तानी अमेरिकन दहशतवादी डेव्हिड कोलमन हेडलीशी संबंधित आहे. राणा हेडलीला मुंबईवर हल्ला घडवून आणण्याच्या आणि हल्ल्याची योजना आखण्यासाठी मदत केल्याच्या आरोपाखाली 2013 मध्ये दोषी आढळलाय. अमेरिकेनं भारतावर लावलेलं 26% शुल्क आजपासून लागू झालेलं आहे. औषधांवर देखील लवकरच टॅरिफ लावणार अशी घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. अमेरिकेच्या निर्णयाचा काळजीपूर्वक विचार सुरू असल्याचं भारतीय प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लावलेलं 26% आयात शुल्क आज सकाळी 9:30 पासून लागू झालंय. आजपासून भारतातून अमेरिकेत निर्यात केल्या जाणाऱ्या प्रत्येक सामानावर 26% शुल्क लागेल. 26% शुल्क लागल्यामुळे भारतीय सामानांची अमेरिकेत किंमत वाढेल. भारतातून अमेरिकेमध्ये रत्न, आभूषणं, टेक्स्टाईल, ऑटोमोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू जातात. भारतातून अमेरिकेत स्वस्त दरात औषधंही मोठ्या प्रमाणात निर्यात होतात. औषधांवरही लवकरच टॅरिफ लावण्याची घोषणा ट्रम्प यांनी केली आहे. अमेरिकेच्या आयात शुल्क वाढवण्याच्या निर्णयाचा काळजीपूर्वक अभ्यास करत असल्याचं भारतानं म्हटलंय. 3 एप्रिलला ट्रम्प यांनी मोदींना आपला चांगला मित्र असं म्हटलं होतं. मात्र शुल्काच्या बाबतीत भारत आमच्याबरोबर योग्य करत नसल्याचंही वक्तव्य ट्रम्प यांनी केलं. भारतानं आमच्यावर 52% आयात शुल्क लावलंय, त्यामुळे आम्ही भारतावर 26% आयात शुल्क लावतोय अशी घोषणा ट्रम्प यांनी केली होती. अमेरिकेनं चीनवर तब्बल 104%, व्हिएतनामवर 46% तर कंबोडियावर 49% टॅरिफ लावलाय. चीनसह अनेक देशांनी अमेरिकेवरही टॅक्स लावण्याची घोषणा केली आहे. ट्रम्प यांच्या निर्णयामुळे जगात मंदी येण्याची शक्यता 60% असण्याचं अमेरिकेच्या JP मॉर्गन बँकेनं म्हटलंय.